पाहूयात संजय दिना पाटील यांची भाषा नेमकी काय होती। करताय ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय बरं. तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे, लिखे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशा, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. वा म्हणणं की बाबा त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. हा किती करताय ए भाई बस ना, बंद कर ना आता. आणि या सगळ्या संदर्भात आता पत्रकारांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. जी भाषा वापरली गेली आहे, ज्या पद्धतीने धमकावलं गेलंय, हे पत्रकारांना अत्यंत अपमानास्पद आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत आणि काही पत्रकार मित्र सध्या त्याच्यासोबत आहेत. वेदांत, बरोबर. नाही, आपल्यासोबत उदय तानपाटक आहेत, पुणे नगरीचे संपादक. मला सांगा, ज्या प्रकारे ही भाषा वापरणं, म्हणजे तुम्ही इतके वर्ष पत्रकारिता करत आहात, अशा प्रकारे पत्रकारांचं काम आहे की एकाने काही पत्र लिहिलं असेल किंवा काही प्रतिक्रिया दिली असेल त्याच्यावर दुसऱ्यांची प्रतिक्रिया घेणं. संजय दिना पाटलांनी असं बोलणं पत्रकारांना कॅमेरा ऑन असताना, आणि ते हेही म्हणतात की तुम्ही रेकॉर्ड करा बघू काय होतं. तर तिथे पोलीससुद्धा आहेत, रेकॉर्ड करा, कमिशनरकडे जा बघू काय होतं. नक्कीच या गोष्टी ना हल्ली वाढल्या आहेत. कसं झालं आहे, राजकारण्यांना काय मला सवय लागली कळत नाही, शिवीगाळ करायची कॅमेऱ्यासमोर. कारण आपण अनेकदा दोन्ही बाजूने होतं आहे. कालच आपण परवा ऐकलं, डोंट कट, मी बोलतो अशा पद्धतीने आव्हान दिलं जातं. आणि दुसरीकडे हे अशा पद्धतीने खासदार बोलायला लागले, शिवीगाळ करायला लागले, ऑन रेकॉर्ड, ऑन कॅमेरा. तर ती पातळी किती घसरलेली आहे याचंही द्योतक आहे. आणि याच्यामध्ये सगळेच जबाबदार आहेत. तसेच त्यांना सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे आपण, की नुसते एक बाजू नाही, ती आहेच जबाबदार. पण यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. म्हणजे चॅनलनी सुद्धा दाखवू नका तुम्ही त्यांचं ना, बंद करा, त्यांच्याकडे जाऊ नका. काय होईल फार तर तुम्ही बातम्या चुकतील ना, काय बातम्या चुकत नाहीत, काही फरक पडत नाही, पण जाऊ नये त्यांना त्यांच्याकडे. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकावा, त्यांना दाखवू नये अजिबात, तुमच्या कॅमेऱ्यावर दाखवू नका. हा त्याच्यावर उपाय आहे. सुतार सरळ येतील सगळे. एवढ्या शिव्या खाऊन आपण जायचं तिकडे, आपण उभं राहायचं तिकडे. तुम्ही एवढे कष्ट करता, काम करता, आणि तुम्हाला शिव्या खायला लागत असतील या आयमाईवरून शिव्या, तर जाता कशाला तुम्ही तिकडे, जाऊ नका, बंद करा. आणि तुम्ही तुमच्या चॅनलने पण दखल घ्यावी. पण पत्रकारांना कोट हवा असतो, अर्थात प्रिंटमध्ये कोट हवा असतो, इलेक्ट्रॉनिकमध्ये बाईट हवा असतो. हे बघा, आपलं काम आहे, शेवटी बातम्या मिळवणं आपलं काम आहे, कोट मिळणं. पण या अशा प्रकारचे शिव्या असतील तर हा त्याचा उपाय आहे ना, नका घेऊ, काय फरक पडतो त्यांनी. पण लोकप्रतिनिधींनी असं, म्हणजे ठीक आहे, आपण अजिबातच ते हे नाही आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून त्याच्यावर उपाय या काळामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये हे होतंय साधारणपणे. स्तर घसरलेला आहे, हा आपण बघतो नेहमी. हा अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण ऐकतो, एकाच्या नाही अनेक प्रेस कॉन्फरन्स, राज्याबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी बघतो की प्रेसला शिव्या घालायच्या, प्रेसला बोलायचं, आणि त्यांना हे लाईव्ह दिसतंय. याचा जर ते गैरफायदा उठवतात की हे आता ह्याच्या पुढे तुम्ही कापू शकत नाही. काय करणार तुम्ही आता? मी समजा इथे उभं राहून कोणाला आयमाईवरून शिव्या दिल्या तर तुम्ही कापू शकणार नाही, ते दिसणार, राहणार ते सोशल मीडियावर. काय मुद्दामून केलं जातं, मुद्दाम केलं जातं म्हणा, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक आपल्या बातम्यात राहण्याकरता काही गोष्टी केल्या जातात, आणि काही गोष्टी या अशाही केल्या जातात, चिडवणं हे करणं ते केलं जातं. ह्याचा संयम बाळगला पाहिजे या राजकारणामध्ये. आणि ह्याच्यावर हा उपाय आहे की आपण नका घेऊ बाईट. एक बाईट गेला 24 तास चॅनल चालतो, दुसरा बाईट तयार असू द्यायला घेऊ नका, काही त्यांची गरज नाही त्यांच्या. तुम्हाला त्यांच्यावर बहिष्कार टाका, हा जर उत्तम उपाय आहे. एकही बातमी दाखवू नका त्यांची, काही फरक पडत नाही आपल्याला, काही फरक पडत नाही. हे केलं तर ते सुधारतील, नाही तर होणार नाही. त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्याकडे जाता, त्यांना विचारणार परत तुम्ही, आज नाही उद्या जाल, परत जाल, परवा जाल. खाणं पिणं काढणं आणि ज्या पद्धतीने आयमाई काढणं हे अतिशय चुकीचं आहे, आणि हे असं होऊ नये असं मला वाटतं.
त्याच्यामुळे आपण या प्रतिक्रिया आपण ऐकतोय जसं आपण बघितलं उदय तानपाटक सर म्हणाले की एकतर बहिष्कार टाकावा अशा नेत्यांवर आणि आपण बघतो काही नेतेसुद्धा इथे आलेले आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जी काही ज्या प्रकारे पत्रकारांना मी अजून ते बघितलेलं नाही काय बोललाय तो, पण अनावधानाने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे, जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसरा कोण येणारा नाही असं धावून येतात. निवडून येणारा माणूस आहे. जर त्याच्या अनावधानाने त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. बस. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटीलवर साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तो काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. बदनाम करू नये. आपण बघतोय प्रज्ञा काही जण पाठराखण करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अनावधानाने किंवा जी परिस्थिती होती त्यामुळे अशा प्रकारची शिवीगाळ झाली असेल किंवा अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली असतील. शिंदे शिवसेनेचे नेते आमदार मंत्री या सगळ्यावर म्हणजे संजय दिना पाटील जरी माफी मागत नसले तरी नेते माफी मागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकावर एक प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल किंवा विरोधक असेल या सगळ्यावर आक्रमक झाले. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेकडनं नेमकं हे प्रकरण काय आहे ते समजून घेतलं जातं आहे आणि काही नेते यामध्ये पाठराखण करताना पाहायला मिळतात तर काही नेते माफी मागताना पाहायला मिळतात. नाही खरं आहे, आश्चर्यजनक पाठराखण आहे. अनावधानानं हे विधान झालं असेल असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते स्वतः सांगतायत की ऑन रेकॉर्ड घ्या, कमिशनरला जाऊन दाखवा आणि अशा पद्धतीने हे विधान अनावधानाने कसं असू शकतं हे खरंच अनाकलनीय पाठराखण आपल्याला पाहायला मिळते. शिंदेच्या शिवसेनेकडून जे दोन नेते समोर आले, बच्चू कडू असतील किंवा संजय शिरसाट असतील, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, माफी देखील मागितलेली आहे. पण शिंदेच्या शिवसेनेची आता या सगळ्यामध्ये नेमकी भूमिका काय असू शकते? कारण का समज दिली गेलेली होती असं कळतंय, पण आता फक्त समज देण्यापुरती एवढं हे प्रकरण मर्यादित राहिलेलं नाहीये. वेदांत, की अजूनही अधिकृत प्रतिक्रिया एकनाथ शिंदेची नाही आली, कारण शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेच यावर पक्षाची अधिकृत भूमिका देऊ शकतात. जी माहिती आपल्याला सकाळी मिळाली होती संजय राऊतांसंदर्भात किंवा मग शिवसैनिकांसंदर्भात जे काही वक्तव्य संजय दिना पाटील यांनी 2 दिवसापूर्वी केलं होतं त्यावर नाराजी व्यक्त एकनाथ शिंदेंनी केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा पत्रकार जेव्हा अशा प्रकारे प्रश्न विचारतात, पत्रकारांना शिवीगाळ केली जाते, त्यावर नेमकं एकनाथ शिंदे काही कारवाई करणार का? पक्षांतर्गत काही त्यांना समजूत काढणार का? कारण ज्या प्रकारे विरोधक आक्रमक झालेले आहेत, पत्रकार सुद्धा वारंवार हाच प्रश्न विचारतात की लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारे वागणं किंवा अशा प्रकारे भाषा वापरणं हे योग्य आहे का? विशेष म्हणजे तू जसं म्हणालीस की पोलीस सोबत होते, पत्रकार त्यांना पत्रकार हेच प्रश्न विचारत होते की आपली कन्या राजूल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेत नगरसेविका आहेत, तर त्यांचं नेमकं पुढची भूमिका काय असणार? त्यावर त्यांनी अशा प्रकारे चिडणं, त्यावर शिवीगाळ करणं, हे सगळंच आपण कॅमेरासमोर होणं आणि हे रेकॉर्ड करा असं ते म्हणतात. त्यामुळे यावर आता एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात किंवा पक्षाची नेमकी काय भूमिका असणार? कारण पक्षातील काही नेते सावध भूमिका घेत आहेत, माफी मागतायत, संजय दिना पाटील असे करू शकत नाहीत किंवा असं बोलू शकत नाहीत म्हणतायत. मात्र एकनाथ शिंदेची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल, जी अद्याप अधिकृतरित्या आलेली नाहीये. प्रतीक्षा आहे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेची. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.